सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आज आपला 17वा दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेबांची जयंतीपासून बुद्ध जयंतीपर्यंत 29 दिवसांची आपली जी ऑनलाईन जागृतीची कार्यशाळा आहे, याचा आज आपण 17वा दिवस आपण पाहतोय. 17व्या दिवसा 17व्या सत्रामध्ये, दिवस नाही म्हणता येत, सत्र, कार्यशाळेतलं हे सत्र आहे. या सत्रामध्ये आपण आज प्रवेश करतो. आणि जेव्हा आपण सत्रामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याचा दुसरा अर्थ असा आहे की आपण आपल्यामध्ये प्रवेश करतो. आणि आपल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आपण काया आन काया अपान या माध्यमाचा उपयोग करतो. काया आन काया अपान या माध्यमाचा उपयोग करतो आणि कायाशी कनेक्ट होण्याचा, कायेमध्ये उतरण्याचा आपण प्रयत्न करतो. हा मुद्दा सगळ्यांच्या लक्षात आला असेल असं मी गृहीत धरतो. हा एक पहिला मुद्दा जर लक्षात आला तर आपलं फार मोठं काम झालं. हे कामाला खरी सुरुवात झाली. आणि हा पहिला मुद्दा जर लक्षात नाही आला तर मग परत सुरुवात करायची. कुठून? की ही काया आतून आतमध्ये श्वास घेत आहे. शक्यतो पोटापासून सुरुवात करायची आहे, कारण पोटाची हालचाल जास्त असते. त्यामुळे तिथं त्या हालचालीमुळे आपल्याला श्वासाचा, अनापानचा जो अनापानचं जे अस्तित्व आहे, अनापानची जी क्रिया चालू आहे शरीरामध्ये, त्याची जाणीव आपल्याला पोटामध्ये लवकर होते. कारण पोट हलतं आणि पोट हलतं, त्याचं आकुंचन प्रसरण होतं. त्याच्यावर श्वासपटल आहे जो छाती आणि पोटाला विभाजित करतो. छाती आणि पोट याच्यामध्ये जो श्वासपटल असतो, डायफ्रॅम म्हणतात त्याला, त्या डायफ्रॅमचं पण अपडाऊन होतं. आणि त्या अपडाऊनमुळं, पोटाच्या आकुंचन प्रसरणामुळं श्वासपटल, छाती यांच्या आकुंचन प्रसरणामुळं विशेषतः प्रसरणामुळं पोकळी निर्माण होते, प्रसरण होतं आणि पोकळी निर्माण होते. आणि पोकळी निर्माण झाल्यामुळं हवा आत येते. तर शांतपणे थोडं थोडं पाहायचंय. शांतपणे थोडं थोडं पाहायचंय. एकदम सगळं लक्षात येणार नाही, हळूहळू. आणि एकदम का लक्षात येणार नाही? आपलं मन, चित्त एवढं सरळ नाही, ते गुंतागुंत आहेत. आणि त्या गुंतागुंतीतून त्याचं लक्ष ह्या साध्या सोप्या गोष्टीकडे येणं सुरुवातीला अवघड वाटतं. परंतु त्या मनाला, चित्ताला ट्रेनिंग देण्यासाठी, त्याला प्रशिक्षण देण्यासाठी आपल्याला हे करावं लागतं. हा बुद्धांचा शोध, महत्वाचा शोध आहे.
तर या धडामध्ये विशेषतः या काळेमध्ये जे आन चालू आहे, अपान चालू आहे, त्याच्या निमित्तानं जो छाती, पोट, पाठ आणि हा जो जी पोकळी आहे, या पोकळीमध्ये जे काही आकुंचन प्रसरण चालू आहे, पोकळी म्हणजे पूर्ण पोकळी नाही, त्याच्यामध्ये आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच सिस्टम्स आहेत. त्याच्यामध्ये आपलं हृदय आहे. हृदयापासून सगळ्या शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्या आहेत. छातीचा पिंजरा जो आहे तो खांद्यापासून मध्यापर्यंत साधारणपणे किंवा खाली आणखीन मला वाटतं 2/3 भाग व्यापलेला आहे त्याने जवळपास. तो छातीचा पिंजरा, पोट. तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी, पचनक्रिया आहे आपली, आपल्या बाकीचं किडण्यांचं काम चालू आहे, काही त्याच्यामध्ये ग्रंथी आहेत. आणि डोक्यापासून, मेंदूपासून, पाठीच्या कण्यातून संपूर्ण शरीरभर पसरलेलं जे मज्जातंतूचं जाळं आहे, नर्वस सिस्टमचे जे जाळं आहे, त्याचा बराचसा भाग हा या याच्यामध्ये आहे. इथे अगदी नखशिखांत आहे, म्हणजे डोक्यापासून, म्हणजे डोक्याच्या वरच्या भागापासून ते पायाच्या तळव्यापर्यंत, हातांच्या तळव्यापर्यंत, ती मेंदूपासून निघालेल्या नर्व, ज्याला आपण मज्जातंतू म्हणतो, ते बारीक 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 सूक्ष्म होत 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 अगदी टोकापर्यंत. आणि प्रत्येक प्रत्येक पेशीपर्यंत, जिथं आपण बोट लावू तिथं जी जाणीव होते, तिथपर्यंत ते आहे, म्हणून ती जाणीव होते. तर ते ते सगळं ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळे पोकळी म्हणजे म्हणायला पोकळी आहे, फक्त श्वासोच्छवासाच्या निमित्तानं आपण त्याला पोकळी म्हणतो. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. आणि त्या आपल्याला जाणीवांच्या रूपात, जाणीवांच्या आधारे दिसणार. आपला फिलिंग जाणवतं, जाणवतं काहीतरी आहे हे जाणवतं. जसं आता हे आपल्याला शरीर आहे हे जाणवतं, ही काया, हा देह जाणवतो. आणि या देहामध्ये, या कायेमध्ये श्वास नावाची जी गोष्ट चालू आहे, आन आणि अपान जे चालू आहे, हे जाणवतं. वेदना म्हटलं त्याला, जाणीवा, फिलिंग, वेदना. वेदनांमुळे अस्तित्व जाणवतं. आणि आपला हा जो सगळा जागृतीचा, सतीचा जो अभ्यास आहे, सतीचा, जागृतीचा भान ठेवण्याचा जो अभ्यास आहे, तो ह्या जाणीवांच्या आधारे चालतो. वेदनांच्या आधारे चालतो. आणि या जाणीवा सगळ्या शरीरभर पसरलेल्या आहेत. परंतु सगळ्या शरीरामध्ये आपल्याला एकदम जाता येत नाही, कारण ते गुंतागुंत आहे सगळी. म्हणून थोडं थोडं करून त्याच्यामध्ये आपल्याला एंट्री करायची आहे, प्रवेश करायचा आहे. त्याची सुरुवात सर्वसाधारणपणे श्वासापासून होते. सर्वसाधारणपणे अशा अर्थानं की काही वेळेला आपल्याला थेट थेट जाणीवा, वेदना जाणवतात. आपल्याला श्वासाचा आधार नाही घेतला तरी चालतो, असं पण एक हे असतं. उदाहरणार्थ, आज नगरमध्ये 42-41 तापमान होतं आणि प्रचंड गरम होत होतं. आणि प्रचंड एक काही जणांना प्रचंड अस्वस्थता पण जाणवत असतो, त्रास जाणवत असतो. म्हणजे लोक बाहेर असतात, फिरतात,
त्यांना जास्त जाणवत असेल, घरात असलेल्यांना पण तो जाणवतो. तर हे जाणवणं म्हणजे म्हणजे जाणीव आहे, त्या फिलिंग फील होतं ते. आणि विशेषतः ज्या दुःखद वेदना आहेत, दुःखद जाणीवा ज्या आहेत, त्या जास्त त्रासदायक असतात. त्या अस्वस्थ करतात, अस्थिर करतात. त्याची कारणं अनेक असतात. म्हणजे आता अगदी 42-41-42 तापमान आहे, म्हणजे खूप गरम होतं म्हणून पण अस्वस्थता येते. खूप थंडी वाजली तरी अस्वस्थता येते. आपल्यावर जे वेगवेगळ्या निमित्ताने जे आपल्यावर आघात होत असतात, दुःखांचे, यातनांचे, त्याचाही आपल्यावर सखोल परिणाम होतो. आणि आपल्या जाणीवांमुळे ते आपल्याला जाणवतं. आणि ह्या ज्या यातना आहेत, हे जे दुःख आहे, हाच खरा जीवनाचा प्रश्न आहे. दुःख सत्य म्हटलं बुद्धाने. सत्य हे सत्यच आहे. हे काही करा, हे प्रत्येकाच्या वाट्याला येतच. म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या आणि प्राणी मात्रांच्या वाट्याला हे येतं. परंतु माणूस हा असा प्रगत प्राणी आहे की त्याला ह्या दुःखातून, यातनातून स्वतःची सुटका कायमची परमनंटली करून घेता येते. याला निब्बाण म्हटलेलं आहे. कायमची करून घेता येते. कोणाला घेता येते? ज्याचं मन चित्त जागृत होतं, त्याला त्याला ते जमतं. आणि जागृती म्हणजे जाणीवांची जागृती आहे. चित्त, मनोधम्म म्हणजे विचार प्रक्रिया, चित्त म्हणजे भावना, इच्छा, आकांक्षा, तृष्णा, हे पाहिजे ते नको, असं पाहिजे तसं नको, असं झालं पाहिजे तसं नाही व्हायला पाहिजे, हे जे पाहिजे नको पाहिजे नकोचं जे द्वंद्व आहे, जो संघर्ष आहे, हे सगळं, ह्या सगळ्या जाणीवांचा, ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या सुखदुःखाच्या जाणीव आहेत. आणि ह्याच्यातल्या दुःखाच्या ज्या जाणीव आहेत, त्या आपल्याला जास्त प्रॉब्लेमॅटिक असतात, त्रस्त करतात. कारण काही असू द्या. आणि तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपण सगळेजण धडपड करतो, पण सगळेजण यशस्वी नाही होत त्याच्यात. आणि झाले तरी पूर्णपणे नाही होत. अगदी मरेपर्यंत नाही होत. हे कोणाला जमतं? कोणाला जमलं? जो भानावर आहे त्याला, जो जागृत आहे त्याला, जो सतीमध्ये आहे त्याला, आणि जो संपूर्ण जागृत असतो त्यालाच बुद्ध म्हटलेला आहे, सम्मा संबुद्ध. म्हणजे जागृत माणसाला, बुद्धाला ते जमतं. म्हणजे फक्त बुद्धालाच जमेल असं नाही. बुद्धाने म्हटलंय ते प्रत्येकाला जमू शकतं. कारण ही जागृती जी आहे, ही प्रत्येकामध्ये बीज रूपात आहे. ही प्रत्येकामध्ये बीज रूपात आहे, असं नाही फक्त बुद्धामध्येच होती. बुद्धांना ती बुद्धांना ती जाणवली, ती जागृती बुद्धांना जाणवली. आणि त्याच्यातूनच त्यांना तो दुःखमुक्तीचा मार्ग सापडला शेवटी बुद्धगयेमध्ये. 40 दिवसात, 40 दिवसात, 30 दिवसात, 25, काय असेल ते. पण जसं बाबासाहेबांनी, बुद्धाने त्यांच्या धम्मामध्ये म्हटलंय, 40 दिवस ते बसले होते. 40 दिवस पुरेल इतकं अन्न त्यांनी जमा करून ठेवलं होतं. असा जो शब्दप्रयोग आहे, तो मला फार महत्वाचा वाटतो. एकूण ते 40 दिवस तिथे बसले होते. आणि ते 40 दिवसाच्या आतलंच काम आहे. उलट बुद्ध ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात गेले त्यांना ते लवकर मिळालं, बुद्धांना जास्त दिवस लागले उलट. कारण त्यांना स्वतःला शोधायचं होतं. जसं बाबासाहेबांना अस्पृश्यता निवारणात
अस्पृश्यतेचं निवारण करण्यामध्ये यश मिळायला कित्येक वर्ष गेली. आणि आज आपल्याला अगदी सहजासहजी आपण त्याच्यातून मोकळं झाल्यासारखं वाटतं, सहज वाटतं. म्हणजे आयतं मिळालं ना, काही करायची गरज नाही पडली. बाबासाहेबांना ते प्रयत्न करावे लागले, स्वतः करावे लागले, आणि भानावर नसलेल्या लोकांकडून ते करवून घ्यावं लागलं. लोकांना भानावर आणलं, लोकांना जागृत केलं, आणि जागृत लोकांची चळवळ उभी केली. आणि मग त्यांच्यासमोर वेगवेगळे वेगवेगळे कार्यक्रम दिले, वेगवेगळे उद्देश दिले. अगदी राहणं खाणं पिणं सगळ्यापासून, शिक्षण घ्या, उद्योग व्यवसाय, मग गरज म्हणून राजकारण, समाजकारण, वेगवेगळे सत्याग्रह, काळाराम सत्याग्रह, इत्यादी महाडचा सत्याग्रह, असे अनेक अनेक कार्यक्रम त्यांनी लोकांना दिले. पण कोणत्या लोकांसमोर दिले आणि कोणते लोक त्याच्यात सहभागी झाले? सगळे नाही सहभागी झाले. जे जागृत झाले, जे भानावर आले, तेच चळवळीचं अंग बनले. बाकीच्यांनी फक्त त्याचे फळं चाखली, उपभोग घेतला, आणि आपल्याला तर फुकटच मिळालं. आपल्याला तर काहीच करावं लागत नाही. आज सगळं आरामशीर चाललंय. ऐश मध्ये आहोत आपण, ऐश मध्ये. हे यातनं आपण विसरतो, इतिहास विसरतो. आणि इतिहास विसरल्यामुळेच चळवळ निष्क्रिय झाली, हे लक्षात घेऊ आपण आता. मग हा जागृतीचा मुद्दा, हा चळवळीला परत जिवंत करण्याचा पण याच्यामध्ये मला बीज दिसतात. आता चळवळ झोपली म्हणजे माणसं झोपलीत, बधीर बधीर झालीत, म्हणजे गाफील झालीत, म्हणजे अजागृत आहेत, म्हणजे भान नाही. आणि जेवढं काही भान आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी शक्ती चालली, आणि त्याच्यातून काहीच आउटपुट निघत नाही. मग कधी हे करा, कधी ते करा, कधी ह्या रस्त्याने जा, त्या रस्त्याने जा, हे चालूच आहे. हे कशामुळं? आपल्याला इतिहासाचा एका बाजूला विसर पडलाय, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला स्वतःच्या जीवनाचं पण भान नाही. कारण जिथं आयुष्य असते, जिथं मौज मजा असते, जिथं खा प्या मजा करा, असा जो शब्दप्रयोग बाबासाहेबांनी केला, जिथं अशी अवस्था असते, तिथं काही उद्देशच नसतो जगण्याला. जगण्याला काय दुसरा उद्देश आहे? खायचं प्यायचं, चांगले कपडे घालायचे, एन्जॉय करायचं, मनोरंजन करायचं, आणि कशातही सहभागी व्हायचं, कशाचाही भाग बनायचं, कुठेही जायचं. हे कशामुळं आहे? सती नसल्यामुळे, भान नसल्यामुळे. तर हे आपल्याला भान नाही, याचं जरी भान आलं ना, तरी ती भानाची सुरुवात होते, जागृतीची सुरुवात होते. आपल्याला यातना होतात, या यातनांचं जरी भान आलं, तरी ते यातनांमधून सुटायचं कसं, याची सुरुवात होते. पण बऱ्याच यातना दुःख हा मुद्दा असा असतो की मन त्याच्यातून पळ काढतं नाही. हे नको वाटतं. त्रास माणसाला नको वाटतो. पण त्रासाला सामोरं गेल्याशिवाय, त्याला फेस केल्याशिवाय त्याच्यातून मोकळीक होत नाही, मुक्ती मिळत नाही. मुक्ती कोण पथे? तर ते अस्पृश्यतेचा प्रश्नाला ते हात घातलाय त्यांनी, बाबासाहेबांनी. सोडला नाही, तो प्रश्न सोडून नाही दिला, त्याला सामोरं गेले, त्याला आणखीन त्याच्या शिरले, कारणात शिरले.
म्हणजे त्रासाला सोडलं तर त्रास वाढतो. पायामध्ये थोडा जरी काटा राहिला किंवा दुसरं काही पायामध्ये राहिलं आणि ते वेळेवर काढलं नाही किंवा दुसरी काही आपल्याला काही छोटीशी गाठ आली आणि ती वेळेवर जर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर ती गाठ मोठी होते. पायात जर काही शिरलेलं असेल आणि त्याच्याकडे दुर्लक्ष झालं किंवा योग्य उपचार नाही झाले तर त्याचा कुरूप बनतो आणि ते कुरूप जास्त त्रासदायक होतं. त्यापेक्षा आधीच त्याचा इलाज करू शकतो हे लक्षात येत नाही. तसं कोणत्याही यातना, दुःख, त्रास हा त्याचं स्वागत करावं लागतं. त्याला अवॉइड करून त्याला टाळून जाऊ द्या नाही, मग ते काय म्हणतात ना, जो भित्रा असतो त्याच्या मागे भीती लागलेली असते. तर म्हणीचा मला अर्थ माहिती नाही किंवा ती पटतही नाही. म्हण भित्र्या पाठी काय म्हणतात ना, ब्रह्मराक्षस. मला नाही माहित काय आहे ते ब्रह्मराक्षस, पण भीती मागं भीती लागते. भीती टाळली की भीती पाठीमागून असते आपल्यावर. काय म्हणतात त्याला, बोकांडी बसणं ज्याला म्हणतात ना, तसं भीती टाळली की भीती पाठीमागे लागते. आणि भीतीला काय आहे ही भीती, कशाची भीती आहे, काय कारण आहे याचं, मन का भीतं, चित्त का भीतं, त्याच्याकडे पाहिलं का ती कमी होते. का तिचं ज्ञान येतं, तिचं भान येतं, तिचं ज्ञान येतं. हे सतीचं काम आहे. तर आपला मुद्दा इथून सुरू झाला की सर्वसाधारणपणे आपल्याला श्वासापासून सुरुवात करावी लागते. परंतु ह्या सगळ्या गोष्टीबद्दल ह्या इनडायरेक्ट पद्धत जी आहे जागृतीची, ह्याच्याकडे जर आपलं लक्ष असेल ना, तरी आपलं काम होऊ शकतं. मग आता बाबासाहेबांनी काय आता आनापानसती वगैरे अशा गोष्टी करायला सांगितल्या नाही, परंतु त्यांनी दुःखाचा विषय, अ, जीवनाची जी समस्या आहे, जगण्याची जी मुख्य समस्या आहे, त्या समस्येकडे त्यांनी आपलं मन वळवलेलं आहे. त्यांचं स्वतःच वळालं आणि जनतेचं पण वळवलं. आणि त्याच्यामुळे काय, लोक जागे झाले. कळालं अरे आपण कसं जगतो, काय आहे, काय प्रश्न आहे, पाहिलं पाहिजे त्याच्याकडे. तर ते भानच आहे ते. पण ते सगळ्या लोकांना जमत नाही. म्हणून बुद्धांना एक फार सोपी सरळ पद्धत सापडली. तर जर जर जीवन समजत नाही, प्रश्न समजत नाही, तर मग जिथं प्रश्न आहे तिथं मुद्दाम उतरा. मग कळेल काय कुठं काय आहे. ते वामनदादाचं गाणं आहे ना, कुठं काय दुखतंय, कुठं काय खुपतंय, मला हे सारं कळतंय र. तर ते वेगळ्या वेगळ्या संदर्भात बोलले. तर ते आपल्याला जर भान आलं जगण्याचं, तर कुठं काय दुखतंय, कुठं काय खुपतंय, मला हे सारं कळतं रे, हे कळायला सुरुवात होते. पण कधी, तिथं पोहोचलं तर. जो पाहतो त्यालाच कळतं. आणि जो पाहतच नाही, लक्ष देत नाही, त्याचं भानच नाही, त्याला काय कळणार आहे. तर हे जर आपल्यामध्ये जर गाफीलपणा असेल, जडपणा असेल, जीवन समजत नसेल, प्रॉब्लेमच लक्षात येत नसेल आणि निष्कारणच पळापळण धावपळ चाललेली असेल, दिशाहीन, तर काय केलं पाहिजे. जर आपण रस्ता चुकलो, कुठेतरी मोठ्या रस्त्यावर मोठ्या शहरात गेलो आणि रस्ता आपण चुकलो, तर आपण काय करतो, नकळत काय करतो, जागेवर उभं राहतो आधी. अरे मी ह्या रस्त्याने, हे काय मला जाताना दिसला नाही, मग मला इकडं नाही जायचं बहुतेक, आणि मला जे सांगितलंय ते नाही दिसत आहे. तो जागेवर उभा राहतो आणि मग थोडं निरीक्षण करतो.
आणि मग काहीतरी ओळखीची पाटी वगैरे, हा हे मला सांगितलं होतं, ह्या बाजूला जा. तसं आपण जर रस्ता चुकलो जीवनामध्ये, कळत नसेल, थोडं थोडं पॉज घ्या, पॉज, थांबा जरा. थांबलं किंवा थांबणं म्हणजे माणूस विचार करतो. नाही तर नुसताच पळत सुटला आणि कुठं पळतोय माहिती नाही, नुसताच चालतोय आणि कुठं चालतोय माहिती नाही, नुसताच काहीतरी करतो आणि काय करतो माहिती नाही, नुसते डोक्यात विचार चाललेत आणि काय विचार करतो माहिती नाही, नुसताच भावनांचा गोंधळ आहे आणि काय भावना आहे काही कळत नाही, नुसताच चळवळीमध्ये, काय म्हणतात, वळवळ असते नुसती चळवळीमध्ये, नुसताच पळापळ करतो, पण कोणती चळवळ, कसली चळवळ, कुठे चालली ती, तिचा उद्देश काय, त्याचं नेतृत्व कसं, काहीच काहीच नाही पाहत आणि चालतोय नुसतं, पळतोय नुसतं. थांबा, क्षणभर थांबा. तर हा सतीचा मुद्दा आहे. आणि कधीत कधी जास्त थांबा जरा, वाटा चुकलेल्या वाटा जरा त्यांना, म्हणजे मन आहे ना ते सगळीकडे भटकतं ते, त्या वाटांनी तुम्ही चालायचं बंद केलं तरी मनामध्ये ते आहे. तर ते त्याला आधी शांत करावं लागतं, मग योग्य वाट सापडते त्यातली. तर त्याला शांत करण्यासाठी भानावर आलं पाहिजे. त्याला सती म्हटलेलं आहे. आणि त्याची ही प्रॅक्टिस आहे. सोपी आहे, पण मन सोपं नाही. म्हणून त्याला इकडे वळवण्यासाठी थोडे थोडे कष्ट घ्यावे लागतात. साधना म्हणजे कष्टच आहे. थोडेसे श्रम घ्यावे लागतात. सोपं काम आहे पण सरळ नाही, कारण मन सरळ नाही. तर काया आन करते, काया अपान करते, श्वास आत घेते, श्वास बाहेर सोडते. आत्ता वर्तमानामध्ये जे चाललेलं आहे, श्वासाच्या निमित्तानं कायेमध्ये, तर काया आन काया अपान अशीच सुरुवात करा. मी म्हणतो आनापान हा शब्द थोडासा प्रॅक्टिकली बाजूला ठेवला तर मला वाटतं काय वावगं नाही. कारण आनापान हा कायेचाच भाग आहे, शरीराचा भाग आहे. त्याच्यामुळं काया आन काया अपान वर्तमानामध्ये, जेव्हा काया आन होत असेल, म्हणजे शरीर श्वास आत घेत असेल, तेव्हा हे काया आन होत आहे. शरीर श्वास सोडत असेल, काया अपान करत असेल, तर हे काया अपान होत आहे. आता वर्तमानामध्ये जसं आहे तसं. काया आन होताना जर छोटा श्वास असेल तर छोटा आहे, काया अपान होताना छोटा श्वास असेल तर छोटा आहे. त्याच्यात पळापळ धावपळ असेल तर ती पहा, जसं आहे तसं. काया आन करताना श्वास मोठा असेल, दीर्घ असेल तर दीर्घ आहे हे पहा. काया अपान होताना श्वास बाहेर पडताना तो जर मोठा आहे, दीर्घ आहे हे जाणवत असेल तर ते पहा. ते केवळ ते कसं आहे, त्याच्याशी संलग्न राहण्यासाठी हे थोडस विस्कटून सांगितलेलं आहे बुद्धांनी. त्या नुसतं पाहणं जर अवघड असतं ना. मग काय छोटा आहे का मोठा आहे श्वास, हे शरीर जेव्हा दीर्घ श्वास घेतं तर काय होतं, दीर्घ श्वास सोडतं तर काय होतं, छोटा श्वास असतो तर काय होतं, छोटा उच्छ्वास असेल म्हणजे श्वास बाहेर पडत असेल तर काय, तर त्या निमित्तानं आपल्याला त्या हालचाली पाहता येतात. आणि पाहता 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 ही काया आहे,
हे शरीर आहे, हा देह आहे, हे लक्षात येतं आणि देह भान येतं, हा शरीराचं भान येतं. तर इथपर्यंत आपल्याला येता आलं पाहिजे. हे देहभान आलं, त्या कायाची जागृती आली का एक प्रकारचा आनंद होतो. तोही अनुभव म्हणजे जेव्हा आनंद होतो, याचा अर्थ आपण तणावातून थोडं मुक्त होतोय, मोकळे होतोय. हेच तर पाहिजे आपल्याला. आणि जेवढे जास्त मुक्त होत जाऊ या पथाने, मुक्ती पथाने, या मार्गाने आपण जेवढे मुक्त होत जाऊ कायेमध्ये, वरपासून खालीपर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत, डोक्यापासून पायापर्यंत, जेवढे आपल्याला आपली सती झिरपत जाईल आपल्या सगळ्या अंगामध्ये, तसतसा तो ताण तणाव यातना दुःख प्रेशर टेन्शन काय असेल ते आधी जाणवेल आणि हळूहळू कमी व्हायला लागेल. कारण त्याचा बोध होतो, त्याची जाणीव होते. आणि हा संपूर्ण बोध म्हणजे बुद्ध आहे. तर बुद्धाचा अनुभव आपल्या ह्या अनुभवात दडलेला आहे. तर जो शोधील त्याच्यासाठी तो अनुभव पुढे आहे. जो सोडून देईल ते मग आपलं रडत कडत जीवन चाललेलंच आहे. आणि रडत कडत चाललेलं जीवन हे माणसाला शोभणारं जीवन नाही, असं म्हणता येईल आपल्याला. माणसाला शोभणारं जीवन कोणतं? तर तो स्वतःच्या जीवनाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतो. बाबासाहेबांच्या भाषेत किंवा बुद्धांच्या भाषेत येही पस्सिको, येतो पाहतो, स्वतःकडे येतो आणि पाहतो. तर ते शोभणारं जीवन आहे. नाही तर वाटेल तिकडे पळतो आणि वाटेल ते करतो. हे तर प्राणी पण करतात, नाही का? काही प्राण्यांना इकडे हे दिसलं का पळाले तिकडे, याचा वास आला का चालला तिकडं. तसं प्राणी अजागृत जीवन जे असतं माणसाचं ते प्राण्यासारखंच असतं. ते इंद्रियांच्या विषयाच्या मागच असतं ते, सहा इंद्रियांच्या मागे. तर आपल्याला हा पहिला धडा चांगला लक्षात घेऊन त्याची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. आणि पुढे जे काही मग अनुभव येतील त्या अनुभवावर लगेच बोलण्याचं काही काही गरज नाही. ते अनुभव ओघाने प्रत्येकाला येणार आहे जर प्रॅक्टिस व्यवस्थित चालली तर. आणि मग त्या अनुभवांबद्दल बोलण्यात काही अर्थ आहे. सध्या कनेक्ट व्हा, स्वतःशी कनेक्ट व्हा, स्वतःमध्ये उतरा, कायेमध्ये उतरा, कायेचं भान येऊ द्या. श्वासाच्या निमित्तानं कायेचं भान येऊ द्या. हा पहिला धडा आहे. आणि वर्तमानामध्ये चाललेलं काम आहे, वर्तमानामध्ये चालणारं काम आहे. वर्तमान हे भूतकाळातलं काम नाही, भूतकाळाचं अस्तित्वच नाही, भविष्य काळाचं तर अजिबात नाही. भविष्य काळ माहित नाही पुढे काय, आणि मागचा काळ गेलेला आहे. मग शिल्लक काय? फक्त वर्तमान आहे. वर्तमान म्हणजे काय? आपलाच आत्ताचं जगणं, आत्ताच्या जाणीवा, आत्ताचा श्वास, आत्ताची काया, आत्ताच्या वेदना फिलिंग, आत्ताचं चित्त, आत्ताचे विचार, आणि आत्ताचं वर्तमानातलं जीवन.
वर्तमानातल्या घडामोडी, आणि काही काही घडामोडी तर फार आपल्या आजूबाजूला ज्या चालल्या त्या विचारांना प्रवृत्त करतात. आता दुपारपर्यंत काही वेळापर्यंत सगळ्या चॅनलवर युद्धाची माहिती होती. आणि काही क्षणामध्ये आता सरकार जातीय जनगणना करणार, ते सगळ्या बातम्या बंद. जणू काय होत्याच नव्हतं. तर अशा प्रकारे परिस्थिती बदलते आणि आपल्या विचारातला दुसरी दिशा मिळते. मग माणूस ते विसरतो आणि मग ह्याचा विचार करतो. आणि मग काहींनी काही लोकांनी लगेच हा हे आमचं यश आहे, आम्ही हे म्हणतच होतो, असं व्हायलाच पाहिजे होतं, चालले त्या बाजूला. काय होईल न होईल ते पुढचा प्रश्न आहे. आत्ताच क्रेडिट घेण्याची घाई असो. तर असं आपलं मन असं काम करतंय आणि वाहवत जात, आणि आपण स्वतःला विसरतो. म्हणजे भान जात, जागृती जाते, आणि आपला प्रश्न तसाच राहतो. आपण बाहेरच्या विषयांमध्ये व्यस्त होत 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 कधी कधी अख्खं जीवन त्याच्यामध्ये निघून जातं, आणि शेवटी पश्चाताप येतो. बहुतांश लोकांना निराशा येते, पश्चाताप येतो की काय साधलं आपण जीवनामध्ये, काय केलं. बेरीज शून्य झाली म्हणतात त्याला. बेरीज शून्य म्हणजे सगळं करत 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 आलोय, म्हणजे ऍड होत गेलं, सगळं बेरीज करत गेलो आणि शेवटी पाहिलं तर शून्य बेरीज. तसं ते काही अनुभव आहे काही लोकांना जेव्हा हे सती जागृतीचा मुद्दा जेव्हा काही लोकांच्या लक्षात येत होतं, काहींना वाटतं अरे आपलं आयुष्य फुकट गेलं, काय केलं आपण, काय साधलं, पदरी काहीच पडलं नाही. तर इतका महत्वाचा हा मुद्दा आहे. बाबासाहेब बुद्ध हे भानावर असलेले महापुरुष होते, गाफील महापुरुष नव्हते. परिस्थितीच्या अधीन ते लोक नव्हते. म्हणून ते आपण पहिल्या दिवशी वाचलं ना की मनाचं स्वातंत्र्य जे हे पुस्तक आहे बाबासाहेबांचं, तर त्याच्यात कोण आहे जो स्वतंत्र, ज्याच्या विचारांची ज्योत विझली नाही तो स्वतंत्र आहे असे मी मानतो. म्हणजे त्याचं मन स्वतंत्र आहे, जो पराधीन झाला नाही, जो दुसऱ्यांच्या शिकवणीने वागत नाही, जो कार्यकारण भाव ध्यानात घेतल्याशिवाय कशावर विश्वास ठेवत नाही, जो आपल्या हक्कांचा अपहार केला असता, म्हणजे आपलं जगणं जे लोक नाकारतात, तर त्या हक्कांचा अपहार केला असता त्याच्या रक्षणार्थ दक्ष असतो, जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्याच्या हातचे बाहुले न होण्या इतकी बुद्धी स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र आहे, नाहीतर तो गुलाम आहे असे मी मानतो. जो आपल्या आयुष्याचे ध्येय आणि आपल्या आयुष्याचा वेळ दुसऱ्याने घालून दिलेल्या आज्ञेप्रमाणे ठरवित नाही, जो आपल्या बुद्धीनुसार आपल्या आयुष्याचे ध्येय काय असावे आणि आपले आयुष्य कोणत्या कार्यात आणि कशा रीतीने व्यतीत करावे हे आपले आपण ठरवतो, सारांश जो सर्वस्वी स्वाधीन आहे, तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो. मुक्तिकोण पथेमधला हा संदेश आहे, पॅरेग्राफ फार महत्वाचा आहे. या ठिकाणी मी थांबतो. 8:42 झालेले आहेत आणि आपल्यासाठी पुढचा वेळ मी देतो. आलं. अच्छा, परत खूप बोला. छान. हे वाक्य आजचा जो परत विषय बोला. आहे हा. या विषयातून जीवनाचं जीवन कसं जगावं याची डायरेक्शन मिळाली आणि खूप सुंदर आजचा विषय झालेला आहे. आज
मनुष्य आपण सांगितलं आता की ध्येय म्हणजे किंवा रस्ता रस्ता त्याला सापडत नाही आणि कुठेही भरकटत जातो. तर त्यावेळेस थोडंसं थांबायला पाहिजे आणि अगदी विश्रांती घेतल्यानंतरच मग आपण योग्य ते डिसिजन घ्यायला पाहिजे आणि मग योग्य मार्ग सापडतो. खूप सुंदर छान झाला आजचा विषय. बऱ्याचशा गोष्टी समजल्या सर. घोडा धन्यवाद. घोड्याला जेव्हा जंप घ्यायची असते ना तेव्हा तो थोडासा मागे सरकतो, उभा हो, हो. राहतो, मागे सरकतो आणि मग जंप घेतो. तर तेच हो, आहे. हो. आता नुसतं बरोबर. पळत सुटलाय आणि कुठे चाललंय माहिती नाही, तर त्याला हो. छान. व्हेरी गुड. धन्यवाद छान. सर. हा, छान. धानके सर. हा, व्यवस्थित झालं सर आज. व्यवस्थित झालं. ओके. व्यवस्थित म्हणजे खूपच छान. तसं म्हणजे आता काय आहे, शब्द कुठलेही वापरले ना तरी छान झालं, असं काय हे नाही. आणि काय बरेचसे अनुभव आम्हाला येणारच आहे अजून पुढे. हो हो ते काय त्यावेळी आम्ही सांगू सर. म्हणजे मी स्वतः व्यक्ती सांगणार आहे. हो. फक्त मला वाटते 8-10 दिवसामध्ये मी मेडिटेशनला सकाळी बसलो असताना आपलं जे कनेक्टिव्हिटी. कनेक्शन जे आहे कनेक्टिव्हिटी. हा सती, हा हा कनेक्टिव्हिटी हा ही सलग जवळजवळ 1 तासाच्या पुढे म्हणजे ती कायम होती सर. 1 काय तासाच्या पुढे कायम. हा 1 तास जवळजवळ मी त्याच्यामध्ये होतो म्हटलं सर. म्हणजे माझं मन जे आहे त्या विषयामध्ये होतं. ते शांत, ओके. हा, आणि असं भटकणे वगैरे हा प्रकार नव्हता त्याच्यामध्ये. हा, तर मी चांगलं. सहज त्यावेळेस वेळ लावून घेतला होता, बघू म्हटलं. हा 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 तर तेवढा एक अनुभव आहे. बरेचसे आहेत अजून, सांगितले ओघाने. हा. छान झालं आज. खूप डीप तुम्ही गेलात. हम्म. आणि हे मनापासून जर स्वीकारलं तर ते काय म्हणजे म्हणजे तुमच्या शब्दामधूनच आमचा प्रवास जो आहे तो चालू होतो. सतीचा प्रवास जो आहे हो, तो प्रवासच तो चालूच महत्वाचा होतो. आहे. हो. ही केवळ इन्फॉर्मेशन नाही, माहिती हो, नाही. ट्रॅकच मिळतो. ट्रॅकच मिळतो. छान. थँक्यू व्हेरी मच सर. हा. सातपुते बाई, काय सांगा तुम्ही. तुम्ही रोज बसताय पण तुम्ही काय बोलत नाही. तुम्ही फार तुमचं हे माईक ओपन करा. माईक ओपन करा. हॅलो. रवी सरांना सांगा माईक ओपन करायला. हा, ठीक आहे. चला. ओके. तर तुमचा आवाज नाही तिकडे. तुमचा आवाज येत नाही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ओके. तुमचा आवाज इकडे येत नाही. तर थांबायचं का मग. हा, अनिल चालेल सर. हा, अनिल तुमचं सुरू झालंय का, काय झालं. डिस्कनेक्ट होतं सारखं सारखं. ओके एक क्षणभर पण असं 1-2-3 शब्द ऐकायला मिळतात, एक वाक्य ऐकायला मिळतं, डिस्कनेक्ट होते.